सध्या खराब आहे. मात्र आज संवादाच्या निमित्तानं विशेष आमंत्रित आपण त्यांना केलेलं होतं, त्यामुळे तुम्ही आलात आणि आमच्याबरोबर या चर्चासत्रामध्ये यावेळेला सामील होतात, त्यासाठी आपलं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मराठवाडा संवादाच्या निमित्ताने आपल्याला एक विचारावं असं वाटतं मनोज जरांगे पाटीलजी, सातत्यानं अल्टिमेटम पे अल्टिमेटम तुम्ही देत राहिलेले आहात. येत्या काळातला पुन्हा एकदा अल्टिमेटम तुम्ही सरकारला दिलेला आहे. अल्टिमेटम दिल्यानंतरही सरकार काही करेल अशी आपल्याला अपेक्षा आहे का, आणि यावेळेला तुमच्या प्रमुख मागण्या काय आणि प्रमुख उद्देश काय या अल्टिमेटमचा? सगळ्यात अगोदर तर मराठवाड्याचा जो संवादाचा विषय आपण घेतला त्याबद्दल तुमचं समस्त मराठवाड्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्यात अगोदर कौतुक करतो. अल्टिमेटम देण्याचं वेळ सरकार जाणून बुजून आमच्यावरती आणत आहे. एक गरिबाचं लेकरू न्यायाच्या अपेक्षेनं सरकारकडं मायबाप या नजरेनं बघतं, परंतु सरकारला त्यांच्या अंगातली असणारी मायबापाची माया हे गोरगरिबांच्या लेकरांसाठी त्यांची मनस्थितीच तयार होत नाही. म्हणून नाविलाजानं आम्हाला अल्टिमेटम द्यायला लागतो. त्यांचं आणि आमचं असं काही वैर असण्याचं कारण नाही आहे, परंतु शेवटी काय असतं, जनहित हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्या जनहितात जो प्रत्येकाचा मायबाप कष्ट करून लेकरं शिकवतो आणि स्वप्न बघतो भविष्यासाठी आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी, नेमकं भविष्यावरती आणि अस्तित्वावरतीच आमच्या घाला घातला आहे. तिथंच आमचं नरडं दाबण्याचं काम प्रत्येक वेळेस सरकार करत आहे. आणि आम्हाला वाटतं की ज्या गोरगरीब जनतेनं स्वप्न बघितलं आहे ते उराशी बाळगलं की आपला प्रगतीकडं आपण परिवर्तनाकडे गेलो पाहिजे, तिथंच सरकार जाऊ देत नाही जाणून बुजून. म्हणून अल्टिमेटम द्यायला लागतं. पण सरकार जाऊ देत नाही असं तुम्ही म्हणता, नेमकं असं काय आहे की जे सरकार होऊ देत नाहीये आणि ते तुमच्या मनासारखंच व्हावं? आमच्या मनासारखं करावं असं आमचं एकही वाक्य नाही. जे कायद्याला या लोकशाहीला मान्य आहे, जे संविधानाला मान्य आहे ते करा.